नमस्कार, आपण पाहता पोलीस टाइम्स न्यूज। मी ओम चौरगडे आपला हार्दिक स्वागत करतो। बिहारमध्ये निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएने मिळवलेलं प्रचंड यश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची प्रक्रिया हेच आजचे मुख्य बातमीचं केंद्र। बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला तब्बल 202 जागांवर विजय मिळाल्यानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठा जल्लोष पाहायला मिळाला। या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेचा आभार मानत भाषण केले। मोदी यांनी यावेळी बिहारमध्ये सर्व पक्षांना एक महत्त्वाचं आवाहन केलं। त्यांनी सांगितले की निवडणूक आयोगाकडून राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेत सर्वांना हातभार लावण्याची गरज आहे। मोदी म्हणाले की 2 टप्प्यात निवडणुकीदरम्यान कुठेही पूर्ण मतदानाची गरज पडली नाही। हे बिहारच्या जागृत मतदानामुळे शक्य झाले। निवडणूक आयोग कर्मचारी आणि सुरक्षा दलाचे त्यांनी विशेष कौतुक केले। ते पुढे म्हणाले की देशाचा तरुण मतदान प्रक्रियेला पारदर्शकतेकडे गंभीरतेने बघतो। त्यामुळे प्रत्येक पक्षाने पोलिंग बूथवर आपली संघटना सक्रिय करावी आणि मतदार यादी शुद्धीकरणात 100% योगदान द्यावे। त्यांनी आणि विरोधकांवरही निशाणा साधला। त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार बिहारची जमीन लोकशाही जननी आहे आणि तिने खोट्याचा प्रभाव करून जनविभागाला विजय मिळवून दिला। जमिनीवर आलेल्या त्या नेत्याला लोकांनी पाठिंबा नकारला, असा थेट संदेश त्यांनी दिला। मोदींचा दावा, भारत आता खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करतो, जिथे त्रुटी करणारा जागा नाही आणि सर्वांना समान संधी मिळते। बिहारमध्ये आता पुन्हा जंगलराज येणार नाही हा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बिहारच्या मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आणि आव्हानाचे राजकीय क्षेत्रात कुठे काय परिणाम दिसतील यावर सर्वांचे लक्ष आहे। पुढील अपडेटसाठी पाहता पोलीस टाइम्स न्यूज। धन्यवाद।